प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के औचित्य पर देश भर में चल रहे सेवा पखवाड़ा के तहत भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के माध्यम से सानपाड़ा स्थित केमिस्ट भवन में भव्य समाज सेवी विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख तौर पर उपस्थित थे राज्य के वन मंत्री और पालघर जिला के पालक मंत्री गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व विधायक सुनील राणे, पूर्व सांसद संजीव नाइक, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, बेलापुर विधानसभा संयोजक नीलेश मात्रे, पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, साथ ही पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, भारतीय जनता पार्टी महामंत्री, विभिन्न मंडलों के जिलाध्यक्ष और भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ता उपस्थित थे। इस सेवा पखवाड़ा के तहत प्रबुद्ध नागरिक संवाद का आयोजन किया गया, जहां मंत्री गणेश नाइक ने सभी का मार्गदर्शन करते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2047 तक विकसित भारत का संकल्प लिया है और इस संकल्प को सभी मिलकर पूरा करेंगे। इतना ही नहीं, इस अवसर पर दिव्यांग जनों को व्हील चेयर, स्टिक और अन्य उपकरण का भी वितरण किया गया। साथ ही रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जहां बढ़ चढ़कर नागरिकों ने रक्तदान किया। इतना ही नहीं, इस कार्यक्रम स्थल पर केंद्र सरकार की उपलब्धियों पर आधारित एक विशेष चित्र प्रदर्शनी भी लगाई गई, जिसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत सरकार द्वारा की गई प्रगति और आत्मनिर्भर भारत की दिशा में उठाए गए कदमों को प्रदर्शित किया गया। लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस साजरा झाला। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती। या पंधरवड्यामध्ये देशाच्या सर्वसामान्य जनतेला देशाच्या प्रगतीमध्ये सामावून घेऊन त्यांच्या माध्यमातूनच देश बलवान करावा अशा उद्दिष्टानं माननीय पंतप्रधान मोदीजींचं कार्य चालू झालेलं आहे। एकूण देशातला प्रत्येक घटक सन्मानित व्हायला पाहिजे, कोणीही वंचित राहता कामा नये आणि जगाच्या पाठीवर असलेल्या सर्वसामान्य जे भयभीत झालेले लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या देशाचा आधार मिळावा, हा असा मोठा उद्देश मोदीजींनी आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे। देश प्रगती करण्याकरता शेवटी देशाच्या लोकांचं मन एकत्र आलं पाहिजे, एका प्रवाहामध्ये ते आले पाहिजेत, गतिमान झाले पाहिजेत, शक्तिमान झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर ते तेजस्वी झाले पाहिजेत आणि ते करण्याकरता हा अट्टास आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। मोदीजींचं नाव काय आता म्हणजे काय उच्चारण्याची गरज नाही, मोदीजींचं नाव फार मोठं झालेलं आहे, परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे नाव देशाचं संपूर्ण जगामध्ये मान्यता प्राप्त होईल आणि देश गौरवान्वित होईल, देशाचा गौरव केला, देशाच्या गौरवामध्ये नेतृत्वाचा गौरव आपापच येतो। मोदीजींचे हे विचार अनादी कालापर्यंत जनसामान्यांच्या हिताकरता कामाला येतील असा माझा विश्वास आहे। वहीं नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने देश की उपलब्धियों को गिनाते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यों को बेहद अतुलनीय बताया। या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यानं, नुसतं जिल्ह्यानं नाही तर मंडळ स्तरापासून तर बूथ स्तरापर्यंत प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या संघानं कामं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियानापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। स्वच्छता अभियान त्या ठिकाणी मंडळ स्तरावर प्रत्येक त्या मंदिरांमध्ये झाली, काही रस्त्यांवरची झाली, काही त्या ठिकाणी आमच्या शाळा कॉलेजमध्ये झाली। अशा पद्धतीचे स्वच्छता अभियान करून तो एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा बदलता भारत आहे, विकसित भारत आहे। प्रत्येक बूथमध्ये आपल्या ह्या नव्या मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये, बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघामध्ये 827 बूथ आहेत आणि आमचा संकल्प आहे की आम्ही 827 बूथवर एक झाड त्या ठिकाणी लावणार, एक पेड़ माँ के नाम अशा पद्धतीनं केलेलं आव्हान आम्ही नव्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करू। त्या ठिकाणी 5 असाल प्रचंड गर्दी आहे, लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, मोदीजींचे 75 वर्ष पूर्ण झालेले, मग त्या 75 वर्षांच्या कालावधीमध्ये
त्यांनी काय काय या केलं त्याच्या जीवनक्रमावर देखील त्यांच्या आपल्या त्या ठिकाणी आपली LED व्हॅन फिरते की नक्की त्यांचा जीवनक्रम कसा होता, कसा खडतर प्रवास केला, परंतु त्या खडतर प्रवासानंतर त्या ठिकाणी RSS आणि सगळ्या आपल्या अंगीकृत संघटनांमार्फत भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं 2 खासदारांचा पक्ष आज त्या ठिकाणी देशामध्ये 11 वर्ष सतत त्या ठिकाणी सरकार चालवतोय ही साधी गोष्ट नाही. म्हणून रक्तदान शिबिर आम्ही 75 बॉटल्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर दिव्यांग जे गरजवंत दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी व्हीलचेअर देऊन त्यांच्या माध्यमातून त्यांचं काही अंशिका होईना परंतु त्यांचं जीवन थोडंसं सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. म्हणून अशा पद्धतीनं विविध अंगे विविध डंगे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. इथं स्टँडी तुम्ही पाहत असाल, पहा सिंदूर ऑपरेशनपासून 370 कलम आणि हे सगळे स्टँडीज कशा आहेत जे त्या ठिकाणी बौद्धिक स्वरूपामध्ये आम्ही लावलेले आहेत. काय नक्की देश त्या ठिकाणी करणार आहे, काय देशानं केलेलं आहे हे स्टँडीच्या प्रदर्शनाचं देखील आमचं माध्यम आहे. अशा पद्धतीनं 17 कलमी कार्यक्रम आपल्या ह्या नव्या मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ठरवले आहेत. या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा प्रतिसाद, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ह्या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळाला म्हणून हे सगळे कार्यक्रम हे चांगल्या प्रकारे झालं. टीमवर्कने काम होतं, माझा एकट्याचा रोल नाही. हा संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याचा हा सगळा त्या ठिकाणी यश आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.